मी बऱ्याचदा पाहतो खूप सारे जण टर्म इन्शुरन्स घेताना ऑनलाईन प्लॅटफॉर्मला प्रेफरन्स देतात. याचं मेन कारण असं असतं की त्यांना प्रीमियममध्ये डिस्काउंट्स मिळतात. 5,000-10,000 रुपये त्यांचे कमी देखील होतात. परंतु मी तुम्हाला नेहमी सांगेन टर्म इन्शुरन्स हा कधीही ॲडवायझर थ्रूच घेणं गरजेचं आहे. याचं मेन कारण असं आहे, इफ इन केस सुद्धा डेथ क्लेम आला तर तुमच्या पश्चात तो क्लेम कसा मिळवायचा आहे आणि ती प्रोसिजर कशी करायची हे ॲडवायझर शिवाय तुमचा नॉमिनी करू शकत नाही, किंवा जर त्यांनी केलं देखील तर आलेल्या अमाऊंटचं तो नियोजन करू शकत. त्यांनी असे बरेच उदाहरणं पाहिले ज्यांना आफ्टर डेथ क्लेम त्यांना बरीच मोठी अमाऊंट आली, जशी की 1 करोड 2 करोड, बट त्यांना पैशांचं नियोजन करायचं ठाऊक नव्हतं आणि आलेल्या पूर्ण क्लेमची अमाऊंट त्यांनी कुठे प्रॉपर्टीत गुंतवतं, कुठे नको त्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये इन्व्हेस्ट केले आणि ते पैसे पूर्णपणे गेलेत किंवा वेल्थ जनरेशन झालेली नाही आहे. आपलं मेन उद्दिष्ट काय होतं की आपल्या डेथनंतर आपल्या नॉमिनीला मोठा कॉर्पस मिळावा आणि त्याची लाईफस्टाईल ॲटलिस्ट तो व्यवस्थित जगू शकेल. हा उद्दिष्ट सफल झालेला नसतो या कारणांमध्ये. सो मी तुम्हाला नेहमी सांगेन टर्म इन्शुरन्स हा नक्कीच तुम्ही ॲडवायझर थ्रूच घ्यावा. 5-10 हजाराच्या त्या डिस्काउंटकडे बघण्यापेक्षा लाँग टर्मचा आणि पुढचा विचार करणं गरजेचं आहे.